नमस्कार, आपण पाहत आहात वायरलेस मराठी. आपल्यासोबत आहेत मोहन मालवणकर. आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण जी योजना आहे त्या योजनेमधले काय त्रुटी असतील किंवा फायदे काय असतील किंवा इतर गोष्टी ज्या असतील त्या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. मोहन सर, तुम्ही ह्या कमिटीवर आहात. ही जी योजना आहे नेमकं तुमचं काम काय असणार आहे कमिटीमध्ये? सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मी आभार व्यक्त करतो की तमाम महाराष्ट्रातील माता भगिनी ज्या गोरगरीब आहेत, ज्यांना एक आशेचा किरण आहे की आपल्या मुख्यमंत्र्यांकडनं काहीतरी हवं आहे, अशा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ही लाडकी योजना सुरू केलेली आहे. जी लाडकी योजना आहे ना, ही महिन्याला 1500 रुपये देणार आहे. मग हा जो पैसा येणार आहे नेमका हा कुठून येणार आहे? किंवा महाराष्ट्रातल्या जर तमाम बहिणींना जर 1500 रुपये मिळत असतील तर ही चांगलीच गोष्ट आहे, पण तो जो पैसा येणार आहे किंवा कुठनं जनरेट होणार आहे पैसा, या संदर्भात ह्यावेळेला 2024चा जो अर्थसंकल्प झाला, या अर्थसंकल्पामध्ये 46,000 कोटीची तरतूद या महाराष्ट्र शासनानं लाडक्या बहीण योजनेसाठी केलेली आहे. आणि ही सेपरेट तरतूद आहे. ह्यासाठी कुठला इतर फंड किंवा इतर बाकीचा फंड काय वळवायची काय गरज नाही. ही सेपरेट तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. म्हणजे एकंदरीत हे शासनाच्या तिजोरीतले पैसे जाणार आहेत. मग हे इनडायरेक्ट टॅक्सवर इम्पॅक्ट पडणार नाही का? हे बघा, हे जर इनडायरेक्ट टॅक्सवर जरी इम्पॅक्ट जरी पडत असला तरी त्याला शासनाला टॅक्स स्वरूपात बरेच सोर्स आहेत, परंतु हे टॅक्स स्वरूपातील सोर्स आपल्या महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब दीनदलित कष्टकरी ज्या महिला आहेत ह्यांचा उद्धार व्हावा ह्यासाठी हा पैसा वापरला जाणार आहे. मग उद्धार होण्यासाठी सरकार यांच्यासाठी म्हणजे व्यापार असेल किंवा उद्योग असेल ह्यासाठी का हे करत नाही? कारण व्यापार उद्योगाला जर आपण चालना दिली, ह्यांना जर फंडिंग केलं तर 1500च्या ठिकाणी 15,000 रुपये मिळू शकतील. तसं नाही. आपण व्यापार उद्योगाच्या संदर्भात बी काही शासनाच्या महिला बचत गटाच्या योजना आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि ह्यासाठी अनेक योजना शासन राबवतं आहे. आणि या महिलांचं सबलीकरण व्हावं, ह्या महिलांना जे आर्थिकदृष्ट्या ज्या महिला सक्षम नाहीत त्यांना एक आशेचा छोटाफार किरण व्हावा, त्यांना कुटुंबासाठी मदत व्हावी, ह्या उदात्त हेतूने मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ही योजना दिलेली आहे. तुमच्याच सरकारने केजरीवाल सरकारवर टीका केली होती. ज्यावेळी केजरीवाल सरकारने काही मोफत शिक्षण असेल किंवा वीज असेल तर सरकारचं तुमचं म्हणणं काय होतं की फुकट लोकांना दिलं तर प्रगती होत नाही देशाची, असं सरकारचं म्हणणं होतं. मग ह्याला तुम्ही कसं बघताय? हे बघा, मोफत वीज देणे प्रकार वेगळा आणि महिलांच्यासाठी एक योजना चालू करणे हा प्रकार वेगळा. आम्ही महिलांना 1500 रुपयाची जी छोटीशी मानधन स्वरूपात रक्षाबंधनला आपण देत आहेत मुख्यमंत्री, ह्या महिलांच्या सबलीकरणासाठी देत आहेत, महिलांना आर्थिक उन्नतीसाठी देत आहेत आपण मदत. अगदी बरोबरच, ही चांगलंच आहे. 1500 रुपये जर प्रत्येक बहिणीला जात असतील तर महाराष्ट्रातल्या, पण त्याच बहिणींसाठी इनडायरेक्ट टॅक्समधून त्यांच्या महिन्याला कमीत कमी 5-6 हजार रुपये एक्स्ट्रा जातात. मग महागाई असेल, मग कडधान्य असतील, गॅस असेल, इतर ज्या गोष्टी आहेत त्याच महिलांना 4-5 हजार रुपये एक्स्ट्रा पे करावं लागत नाहीत का? मग सरकार ह्याच्यावर का काम करत नाही की महागाई कमी करून किंवा स्टेबल इकॉनॉमी कसं ठेवता येईल हे का ठेवत नाही आहे? हे बघा, स्टेबल इकॉनॉमी आणि महागाईचा विषय केंद्र सरकारच्या ताकदीत येतो आहे. हा राज्य शासनाच्या ताकदीत हा विषय येत नाही. आणि राहिला विषय महिलांचा टॅक्स स्वरूपातला म्हणताय, हा टॅक्स आहे आपल्याच माता भगिनींनी महाराष्ट्रातल्या तमाम 12 कोटी 14 कोटी जनतेने हा टॅक्स दिलेला आहे. आणि टॅक्स एवढ्यासाठी दिलं आहे की महाराष्ट्रातील जनता सुजलाम सुफलाम यावी, हा उदात्त हेतू महाराष्ट्र शासनाचा आहे. आणि ह्याच हेतूनं ही महाराष्ट्र शासन ही योजना राबवते. तुम्हाला वाटतं का 1500मध्ये खरंच महिला सबलीकरण होईल? जरी सबलीकरण जरी नाही होणार असेल तरी छोटासा हातभार त्यांच्या कुटुंबाला लागणार आहे. ओके, आता तुम्ही ह्याच्या पहिला पण म्हटलं की केंद्र शासन इकॉनॉमिकल बजेट जे त्यांनी पास केलं त्याच्यामध्ये महाराष्ट्राला कमी आणि बिहारला जास्त गेलं असं वाटत नाही का? बघा, तुमचा चुकीचा गैरसमज आहे. 45,000 कोटीचा निधी महाराष्ट्राला सेंट्रल गव्हर्नमेंटने ह्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केला आहे. रेल्वे असू देत, रस्ते असू देत, GST असू देत, विविध प्रकारच्या योजनेसाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारनं हा निधी दिलेला आहे. आणि या निधीबद्दल महाराष्ट्र शासनातील तमाम जनता खुश आहे. तमाम जनता खुश आहे तुम्ही म्हणताय, पण महाराष्ट्र ऑलरेडी टॅक्स जास्त पे करतं आणि त्या स्वरूपात जे फंडिंग यायला पाहिजे होतं ते फंडिंग महाराष्ट्रात येत नाही आहे. महाराष्ट्रात जरी देशामध्ये 1 नंबरला टॅक्स पेड करत असलं तरी फक्त महाराष्ट्र एकच स्टेट हे देशामध्ये नाही आहे. हे देश हा सर्व राज्यांचा आहे. त्यामुळं सगळ्यांना समान न्याय द्यायचा प्रयत्न ह्या केंद्र सरकार मोदी साहेबांनी केलेला आहे. त्यामध्ये ह्याला थोडाफार निधी आम्हाला कमी आला असेल तरी त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पुढच्या वेळेला आम्ही जास्त निधी मागून घेऊ. मग तुमचे नेते कमी पडले का महाराष्ट्राला फंडिंग आणण्यासाठी? नाही, असा कुठलाही आरोप आमच्यावर होता कामा नये की आम्ही केलेला नाही की आमच्याला निधी कमी पडला आहे आणि आमचे नेते कुठे कमी पडलेत. चालेल, धन्यवाद. पाहत रहा
वायरलेस मराठी, इचलकरंजीहून प्रवीण आंडे.